बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन आणि सर्व उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बसून राहिला. अध्यक्ष म्हणून मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष असल्यावर सर्वात शेवटी बोलावं लागतं. त्यामुळे तुमची परीक्षा होती आणि माझी परीक्षा होती, परंतु तुम्ही टिकून राहिलात. जे शेवटपर्यंत टिकून राहतात तेच सच्चे असतात, खरे असतात. त्यामुळं तुमच्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे की तुम्ही इतक्या वेळ बसून राहिलात. माझे पाय दुखू लागले म्हणून मी तिथे खाली येऊन बसलो, परंतु तुम्ही आणखी जागेवर बसून आहेत याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. खूप साऱ्यांनी एकाच दिवशी जर सगळ्या प्रकारचे पक्वान जर आपल्या घरी जेवायला केले तर माणूस कोणतंच पोट भरून खात नाही. तशा पद्धतीनं इतक्या वक्त्यांनी एकदाच बाबासाहेब सांगितल्यावर आपल्याला डोक्यात काय जाईल आणि बाहेर काय जाईल हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळे जेवढं समजलं तेवढं आपल्या डोक्यात घ्या, जेवढं नाही समजलं तेवढं सोडून द्या. अतिशय 2 मिनिटांमध्ये माझं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून या ठिकाणी थांबणार आहे. एक लक्षात घ्या, बाबासाहेब म्हणाले होते की सगळ्यांनी मिळून एखादी जर गोष्ट केली तर ती सगळ्यात मोठी असते. मी एकटा माणूस आहे, समजा मी शिकलो, मला नोकरी लागली, मी गाडी घेतली, मी 4 मजली बंगला बांधला, माझ्या पॉकेटमध्ये पैसे आहेत, याला बाबासाहेब कधी मोठं म्हणत नाही. पण 10 लोकांनी एकत्र येऊन या गावाची जर जयंती साजरी करत असतील तर ह्या जयंती साजरी करणाऱ्या 10 लोकांचं काम त्या एका बंगलेवाल्या माणसापेक्षा मोठं आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून सामूहिक कृती सगळ्यांनी मिळून केलेलं एखादं काम आहे त्याला बाबासाहेब सगळ्यात मोठं म्हणतात. तुमच्या जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल माझ्यातर्फे अभिनंदन. एक चळवळीचा महत्वाचा मुद्दा सांगतो. तथागत गौतम बुद्ध आपण सगळ्यांनी वाचले, आपण पाहतो. बुद्धाला कसं पाहतो आपण? झाडाखाली बसलेला बुद्ध पाहतो, डोळे मिटलेला बुद्ध पाहतो, ध्यान धरलेला बुद्ध पाहतो. असा बुद्ध हा आपण शिकावा असं अपेक्षित नाही. तो खरा बुद्ध नाही. बुद्धानं जे विचार मांडले ते किती क्रांतिकारी होते हे आपण जर जाणून घेतले तर तो शांतपणे बसलेला बुद्ध आहे तो तुम्हाला खरं वाटणार नाही. बुद्धाने काय मांडलं होतं? बुद्धाने या देशामध्ये 2500 वर्षापूर्वी काय केलं तर बुद्धाने या देशामध्ये 2500 वर्षापूर्वी जाती व्यवस्था नाकारली होती. आपण काय सांगायला पाहिजे बुद्धाबद्दल? बुद्धाने या देशामध्ये जाती व्यवस्था नाकारली होती. बुद्धाने या देशामधला धर्म नाकारला होता, वर्ण व्यवस्था नाकारली होती. बुद्धाने या देशामधली अंधश्रद्धा नाकारली होती. बुद्धाने देव नाकारला होता, कर्मकांड नाकारले होते. हे आपण सांगत नाही. आपण सांगतो बुद्ध एका झाडाखाली बसले, शांतपणाने बसले, डोळे मिटून बसले, खीर खाल्ली. अरे हे नाही चळवळ. बुद्धाने ब्राह्मणी धर्माला त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी विरोध केला होता हे आपण सांगायला पाहिजे. म्हणून या जगातला सगळ्यात पहिला विद्रोही विचारवंत म्हणून आपण तथागत गौतम बुद्धाला म्हणतो. पहिला विद्रोही विचारवंत म्हणतो आपण बुद्धाला. कारण प्रत्येक धर्म जे दुसरे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचा संस्थापक म्हणतो मी देव आहे. मुस्लिम धर्माचा संस्थापक म्हणतो मी देव आहे. ख्रिश्चन धर्माचा संस्थापक म्हणतो मी देवाचं लेकरू आहे. बुद्ध म्हणतात मी फक्त माणूस आहे, माझे विचार तुम्हाला पटले तर घ्या, नाही तर सोडून द्या. हे आपण कधी सांगणार? आपण विपश्यना करत बसणार, आपण ध्यान धारणा करत बसणार, हे बुद्ध नाही. तरी वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, कर्मकांड, देव नाकारणं हे बुद्ध आहे हे आपण जगाला सांगितलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी काय स्वीकारलं बुद्धापासून? तुम्हाला 22 प्रतिज्ञा देताना बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलंय
अंधश्रद्धा बाळगू नका, कर्मकांड करू नका, हिंदू धर्माच्या देवदेवतांची पूजा करू नका, देव कोणताही नाही. बुद्धाचं सर्व नॉलेज, सर्व विचार, बुद्धाचे सर्व विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले. म्हणून आज लक्षात घ्या, तुम्ही जरी थोडे इथं ऐकायला असले तरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 1950च्या नंतर लोकशाही स्थापन झाल्यानंतर या देशामध्ये सगळ्यात जास्त जर प्रगती कोणी केली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्या बौद्ध धर्माच्या अनुयायांनी सगळ्यात जास्त या देशामध्ये प्रगती केली. नोकऱ्या लागल्या, गाड्या झाल्या, बंगले झाले. आपण इतकी प्रगती केली, इतकं शिकलो की आपण ब्राह्मणाच्या बरोबरीने बसलो, काही काही क्षेत्रामध्ये ब्राह्मणाच्या पुढे जाऊन गेलो. हे कशामुळे झालं होतं? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका म्हणून सांगितलं, आपण शिकलो. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हा सांगितलं, संघटित झालो. आपण नोकऱ्या मिळवल्या, त्या नोकऱ्या शिकलो, नोकऱ्या मिळवल्या, नोकऱ्यातून प्रगती झाली. आरक्षण होतं, आरक्षणातून प्रगती झाली. तुमची ज्या ज्या क्षेत्रातून प्रगती झाली ते क्षेत्र इथल्या मनोवाद्यांनी संपवून टाकण्याचं काम केलं. शिक्षणातून तुमची प्रगती झाली, इथली शिक्षण व्यवस्था पुन्हा बिघडवून टाकली. पहिलीपासून ते पीएचडी पर्यंत तुम्ही कधी नापास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली. तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, तुमची प्रगती झाली. शासनाने सगळ्या नोकऱ्या संपवून टाकल्या. या भारतामध्ये सगळीकडे खाजगीकरण केलं. खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही. आरक्षणामुळे तुमची प्रगती होऊ लागली. त्या आरक्षण देखील संपवलं, त्या नोकऱ्या देखील संपवल्या, शिक्षण देखील संपवलं. आणि मग आता इथून पुढच्या काळामध्ये बौद्धाची मुलं हे बेकार राहत आहेत. गावागावामध्ये शिकलेली मुलं दिसतील, परंतु नोकऱ्या करणारी मुलं तुम्हाला दिसत नाही. हे संपवलं. तुमची प्रगती ज्या ज्या कारणामुळे झाली, शिक्षणामुळे झाली, आरक्षणामुळे झाली, नोकऱ्यामुळे झाली, या कारणाने तुमची प्रगती झाली. ती प्रगती, तुमची सगळी प्रगती ज्या कारणामुळे झाली ते सगळे कारण संपुष्टात आणले. आणि मग आता आपली प्रगती कशामुळे होणार आहे? आपली प्रगती कशामुळे होणार आहे? तर फक्त तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे क्रांतिकारी विचार आहेत तेच आपल्या डोक्यामध्ये जर राहिले तरच आपली प्रगती होईल. नाहीतर पुन्हा 1950च्या पूर्वीची अंधश्रद्धा, कंदोरी करण्याची, देवाला जाण्याची, जत्रेला जाण्याची ही जी परंपरा आपली अगोदरची होती ती अगोदरची परंपरा आपल्यामध्ये येईल आणि पुन्हा गुलामीची जाणीव, गुलामगिरी आपल्यामध्ये येईल. हे जे आहे हे महत्वाचं आहे, समजून घ्या. आपल्याला जर गुलामीत जायचं नसेल तर बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार आपल्याला आपल्या मनामध्ये वाचावे लागतील. आपल्याला पुस्तकं वाचल्याशिवाय परिणाम आपल्याला पर्याय नाही. आज 23 एप्रिल आहे, आज पुस्तक दिवस आहे, आज जागतिक पुस्तक दिवस आहे. आणि तुम्हाला माहित आहे की या जगामध्ये पुस्तकासाठी घर बांधणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव मानव होता ज्यांच्या लायब्ररीमध्ये 30,000पेक्षा जास्त पुस्तकं होती. सर्व समजून घ्या. खूप जास्त वेळ बोलत नाही तुम्हाला, पुन्हा कधीतरी येईल आणि जास्त बोलेल. आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. जय हिंद.